निनीला विचारूया कसं वाटतंय सगळी मोहीम फत्ते केल्यानंतर. छान वाटतंय एकदम की आपण ज्या गावामध्ये पोचायला पाहिजे होतं तिथं पण आपण पोचलेलो आहोत आणि नक्कीच याचा फायदा होणार आहे की हा जो कायदा आहे आणि या कायद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत नक्कीच त्याला आळा बसणार आहे. त्याच्यामुळे अगदी जीव तोडून प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे सगळे म्हणजे मिलिंद देशमुख सर आहेत, पद्मा डोंगरे, अनिश पटवर्धन, वंदना देशमुख आहेत, डोंगरे होते, सगळे कार्यकर्त्यांनी अगदी जीव ओतून त्याच्यामध्ये सगळ्यांनी हे केलेलं आहे. महत्त्वाची भूमिका सागरणी म्हणजे की चालक म्हणून ज्या पद्धतीने आम्हाला रोज घेऊन जाण्याचं त्याचं काम होतं ती पण जबाबदारी पाहिजे. प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या ज्याच्या परीने तिथे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एक खूप मोठं यश आहे आणि हे काम म्हणजे डॉक्टरांना आदरांजली आहे. भगवान रणदिवे या पहिल्या दौऱ्यावर होते. सुरुवात आणि समारोप दोन्ही वेळाचे साक्षीदार आहात तुम्ही. कसा वाटला तुम्हाला हा सगळा अनुभव? नमस्कार. हे खरं तर डॉक्टरांनी लावलेलं झाड आहे आणि ते फुलताचं आहे, फुलत राहणारे विचाराचं झाड आहे. सर्वांच्यापर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय जसं आणि खरं तर त्या भागामध्ये गरजच आहे. आदिवासी भागामध्ये त्यांची तशी नाजूक परिस्थिती आहे आणि त्यांच्यापर्यंत संधी देणे किंवा त्यांच्या विचारापर्यंत त्यांना अजून माहीत नाहीत. त्यांच्यापर्यंत आम्ही गेलो तर ते म्हणतात की आम्हाला अजून असं विचार कोणी सांगितलंच नाही. तुम्ही आम्हाला हे सांगितलं खूप बरं वाटलं. तुम्ही जे सांगताय ते बरोबरच आहे. इथून पुढे आम्ही नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करू की आपल्याला लाभदायक होतं. गावामध्ये असा कार्यक्रम कधीच आम्हाला एकत्र बोलवून असं कधीच प्रबोधन झालं नाही आणि हे प्रयोगाच्या माध्यमातून लोक कसे फसवतात म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत. अतिशय गरीब लोक आहेत आदिवासी भागातले आणि त्यांचा तिथं म्हणजे की खरंच ते आणि जे करणारे आहेत भगत मुलगा जे आहेत ते पण गरीब आहेत पण त्यांना हे कायदा माहिती असणं फार गरजेचं आहे. अजाणतेपोटी ते रूढी परंपरेच्या नावाखाली मुलांना डमडा देण्याचे प्रकार आहेत किंवा जादू होण्याचे आरोप करणे आहेत. त्याच्यामुळे तिथला जो पडियार गुंका जो आहे त्याला वाटतं की मी पाणी देतो म्हणजे की मी इथले सगळ्यांचे आजार बरे करतो. पण आपली भूमिका तिथं अशी होती की तुम्हाला पडियारकडे पाणी घेतल्याने बरं वाटतं ना तर तुम्ही पडियारकडे पाणी पण घ्या पण त्याच दिवशी डॉक्टरांच्याकडे जावा. आणि बरेच तिथले पेशंट जे आहेत डॉक्टरांच्याकडे जाण्यासाठी पण तयार नव्हते. आम्ही जवळजवळ एक 8-10 पेशंटला कन्व्हिन्स केलेलं आहे की तुम्ही डॉक्टरांच्याकडेच इलाज करा नाहीतर ते डॉक्टरांच्याकडून म्हणजे की पिल्याची माला म्हणजे की गळ्यामध्ये ते काविळीची माळ घालायची आणि ते सांगायचं की काविळी आहे म्हणून त्याचाच उपचार करायचा. पण ते त्यांना आता पटायला लागलं. आम्ही इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतून समजावून सांगायचो की तुम्ही आमचे भाऊ बहीण आहात त्याच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोचलेलो आहोत आणि आम्ही कृतीशील काम करणारे कार्यकर्ते आहोत.